दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम मशीनचा वाद पुन्हा उद्भवलाय. मतदान यंत्राच्या कार्यप्रणालीबाबत अनेक शंका आहेत. यातच अनेक तज्ज्ञ आणि व्यावसायिकांनी देखील त्या उपस्थित केल्यात. त्यामुळे मुक्त आणि निपक्ष निवडणुका होतात यावरून लोकांचा विश्वास उडालाय. मतदान यंत्रांची पद्धत बंद करून पुन्हा मतपत्रिकेचा वापर करण्याची मागणी आता सुज्ञ नागरिकांमधून जोर धरते आहे. गेल्या 1.5 दशकातील महत्वाच्या निवडणुकात मतदान यंत्राचा गैरवापर झाला हा आरोप सातत्याने करण्यात येतोय. अर्थातच हा आरोप सत्ताधाऱ्यांवरच करण्यात येतोय. कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट प्रोग्राम केलं जाऊ शकतं आणि त्यानुसार हाताळलंही जाऊ शकतं. यंत्र जितकं अधिक अत्याधुनिक तितकी ही संभाव्यता जास्त. सध्याच्या राजवटीवर असलेल्या राजकीय अविश्वासामुळे हे यंत्रावरचा संशय अधिक वाढलाय. त्यामुळेच उरणच्या सुज्ञ नागरिकांनी याबाबत आपला आवाज बुलंद केलाय. उरणमधील जागृत नागरिकांनी उरण शहरात रॅली काढून ईव्हीएम मशीन बंद करण्याची मागणी केली आहे. आगामी निवडणुकांचं मतदान बॅलेट पेपरवरच घ्या. यापुढील निवडणुकांमध्ये ईव्हीएम पूर्णपणे बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसंच तहसील कार्यालयासमोर उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनीही ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली. यावेळी रॅली उरण शहरातून काढत जनजागृती करण्यात आली. ईव्हीएम मशीननं मतदान घेऊ नये, पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवरतीच मतदान व्हावं अशा प्रकारची मागणी समस्त भारतामधून सगळ्या घटकाच्याकडून केली जाते. सुप्रीम कोर्टाची बार असोसिएशन जी आहे ती सुद्धा त्याच्या वेगवेगळ्या ब्रँचेस ज्या आहेत हायकोर्टांच्या, जिल्ह्यांच्या, त्या संबंध देशभरामध्ये लढताना आपण पाहतो. वेळेची बचत व्हावी म्हणून ईव्हीएम मशीनचा वापर आपल्या भारतामध्ये सुरू झाला, जो अन्य देशामध्ये बंद झाला तेव्हा भारतामध्ये सुरू झाला. निश्चितच बॅलेट पेपरला वेळ लागत होता, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता होती. बाबासाहेबांनी जी घटना तयार केली आणि या घटनेतून जो मताचा जो अधिकार दिला, त्या मताचा अधिकार आपल्याला योग्य प्रकारे आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करत होतो. आज आपण योग्य पद्धतीने तरी मतदान केंद्रावर जाऊन केला तरी केलेल्याच मतदाराला ते मत जाईल याची गॅरंटी राहिलेली नाही, हा विश्वास राहिलेला नाही. म्हणून समस्त देशामधून ही मागणी येते. टेक्नॉलॉजी किती जरी आली, प्रगत झाली तरी मानव निर्मित कोणतीही वस्तूमध्ये बदल होऊ शकतो हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. लोकशक्ती लाईव्ह साठी घनश्याम कडू, उरण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.